बघा, आपण आज कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शिकणार आहोत. इंग्रजी मधले कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे याला मराठीमध्ये आपण म्हणतो संक्षिप्त रूप. काय म्हणतो आपण? संक्षिप्त रूप. बघा, ज्या वेळेला आहे ना आपण पटपट बोलण्याचा प्रयत्न करतो, पटापट, लवकर लवकर, है ना, त्याच्यानंतर होकारार्थी किंवा नकारार्थी शब्दावर किंवा अर्थावर आपल्याला जोर द्यायचा असतो, त्यावेळेस अशा प्रकारची संक्षिप्त रूपे आपण वापरत असतो. पण या संक्षिप्त रूप जे आहेत, या संक्षिप्त रूपामुळं अर्थामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. बघा, या ठिकाणी मी संक्षिप्त रूप लिहिले नाही अजून, फक्त याचं पूर्ण फॉर्म दिलेले आहेत. आता याचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपल्याला बनवायचे आहेत, म्हणजे संक्षिप्त रूप आपल्याला बनवायचे आहेत. बरोबर. बघा, आर नॉट याचं संक्षिप्त रूप आपल्याला बनवायचं असेल तर काय होईल मी सांगतो. बघा, अरंट काय होईल? आर लिहिलं, आर लिहिलं, त्याच्यानंतर एन लिहिलं, त्याच्यानंतर अपॉस्ट्रॉफ दिला आपण आणि त्याच्या पुढे लिहिलं टी, अरंट. त्याच्यानंतर बघा, लेट अस याचं संक्षिप्त रूप करायचं असेल आपल्याला तर काय करायचं? लेट्स. काय करायचं? लेट्स. त्याच्यानंतर डिड नॉटचं संक्षिप्त रूप करायचं आपल्याला तर काय करायचं? डिडंट. काय करायचं? डिडंट. त्याच्यानंतर बघा, शी इज किंवा शी हॅज याचं जर संक्षिप्त रूप करायचं असेल आपल्याला, शी इज किंवा शी हॅज तर काय करायचं माहितीये का? शीज. काय करायचं? शी. पण मग कसं करायचं? यस एच ई आणि इथं लावायचं यस. झालं. शी इज किंवा शी हॅजचं संक्षिप्त रूप. त्याच्यानंतर शाल नॉट. शाल नॉटचं संक्षिप्त रूप करायचं असेल आपल्याला तर शालंट करायचं. काय करायचं? शालंट. त्याच्यानंतर बघा, डज नॉट. डझंट. काय करायचं? डझंट. कळालं? याला म्हणतात संक्षिप्त रूप. अशा प्रकारचे संक्षिप्त रूप तुम्हाला परीक्षेत विचारण्यात येतात. 4 ऑप्शन असतात आणि त्या प्रकारे आपल्याला योग्य प्रश्न, योग्य ऑप्शन आपल्याला चॉईस करायचा असतो. योग्य पर्याय ओळखायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला गोल करायचं असतं. बस.